आज दिवसाची सुरुवात छानशा अशा सेल्फ केअरने केली. आज मस्त अँटी टॅन फेस मास्क बनवला तांदळाचं पीठ आणि बेसन आणि फक्त काकडीचा रस वापरून. तोपर्यंत पिहू उठला होता. पिहूला ताप होती आणि बघा आम्हाला बरं नसलं की आम्ही त्याचा असा फायदा घेतो. सकाळी सकाळी टी व्ही बघणं चाललेली. मेडिसिन दिली तशी, पण थोडं कपड्याने अंगही पुसून घेतलं आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. आज मस्त आमच्याकडे बनणार आहे पालक पनीर आणि त्याची सर्व ही तयारी इथे चाललेली. सर्व मसाले असे छानसे वाटून घेतले. आज मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण पहिल्यांदा मातीच्या भांड्यात भाजी बनणार आहे. आपल्या छोट्या छोट्या इच्छाही पूर्ण झाल्या की किती आनंद मिळतो. नाही, माझी खूप दिवसाची इच्छा होती मातीच्या भांड्यातलं जेवण जेवायची, पण आज फायनली ती पूर्ण होणार होती. मस्त सर्व जे वाटून घेतलं होतं ते परतून घेतलं. त्यामध्ये सर्व मसाले जे आहेत ते योग्य प्रमाणात घातलेत. त्यानंतर गरम पाणी आणि सोबत पनीर घातलं आणि अशी मस्त जी आहे माझी भाजी बनवून तयार झाली. यांची जी लुडबुड दिसते ना तुम्हाला, काही नाही, यांच्या डान्सची प्रॅक्टिस घ्यायची म्हणून नुसते माझ्या मागे मागे फिरतायत. आता इतकी खास भाजी असल्यावर फक्त पोळीच काय खायची म्हणून मस्त मसालेदार लच्छेदार पराठा बनवला. मस्त जेवण केलं. या तुम्हीही जेवायला. आणि त्यानंतर हॉलमध्ये आली तर मुलींचा डान्स गाणेनं असा गोंधळ चाललेला आणि एवढ्या गोंधळातही माझा पिहू बघा अगदी शांतपणे त्याचं काम करतोय आणि सध्या तो पेंटिंग खूप जास्त एन्जॉय करायला लागलाय. मातीतल्या भांड्यातलं जेवण आहा. आता इतकं टेस्टी आणि हेल्दी जेवण घ्यायचं असेल तर ती भांडी तितकी मेंटेनही झाली पाहिजे. आता मातीची भांडी घासताना तुम्ही या सर्व गोष्टी बिलकुल यूज करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तांदळाचं पीठ, लिंबू आणि सोडा जो आहे यूज करावा लागेल. बरं चला, कसा वाटला मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.